आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष। ग्रामीण भागातील प्रगती त्या भागातील वाटेवरून दिसून येते। वाट चांगली असेल तर प्रगतीची चाकेही गतिमान होतात। परंतु विद्यमान आमदार गेली 35 वर्ष मुंबईत सत्तेच्या वाटा मळण्यात व्यस्त असल्याने त्यांना त्यांच्या इस्लामपूर मतदारसंघातील पानंद रस्त्यांची लागलेली वाट दिसून आली नाही। शेतकऱ्यांच्या हालाला कारणीभूत असणाऱ्या या लोकप्रतिनिधीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी केले। वाळवा येथे 54 लाख रुपये निधीतून विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी भाजपा विधानसभा प्रभारी प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम शिंदे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, महिला आघाडी अध्यक्षा सुरेखाताई जगताप, संघटन सरचिटणीस संदीप सावंत, दादासाहेब रसाळ, ओबीसी मोर्चा अध्यक्ष मधुकर हुबाले, यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते। निशिकांत भोसले पाटील म्हणाले, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील पानंद रस्त्यांची दैना उडाल्याने अनेक वर्षापासून येथील शेतकऱ्यांना खते, धान्य आदींची वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। या प्रश्नी येथील शेतकऱ्यांनी अनेक वेळा येथील आमदारांकडे पानंद रस्ते करावेत यासाठी मागणी लावून धरली होती। निवडणूक आली की हे आमदार आश्वासन द्यायचे, निवडणूक संपली की मागे तसे पुढे, हे अनेक वर्ष चालूच आहे। हे खरे येथील जनतेचे दुर्दैव म्हणावे लागेल, परंतु ही चूक तुमची आहे। तुम्ही गेली 35 वर्ष एकाच माणसाला निवडून देत आहात, त्यामुळे हा माणूस हुकुमशाही पद्धतीने तुमच्यावर राज्य करीत आहे। तुम्ही माणूस बदलून पहा, येणाऱ्या 5 वर्षात इस्लामपूर मतदारसंघाचा कायापालट नक्की झालेला दिसेल, असा मी तुम्हाला विश्वास देतो। आता आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून मतदारसंघातील पानंद रस्त्यांसाठी मोठा निधी आणला आहे। काही दिवसात हे रस्ते काट टाकतील, त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे जीवन बदलून जाईल। महायुती सरकार कायम शेतकरी हित जपत आले आहे। यावेळी वाळवा तालुका भाजपा उपाध्यक्ष अभिजित पाटील, इस्लामपूर भाजपा शहर अध्यक्ष अशोक खोत, डॉक्टर प्रकाश भोसले, दिनकर देवकर, चंद्रकांत डांगे, प्रदीप थोरात, शिवाजी कदम, डॉक्टर जोशना अहिर, अभिजित थोरात, योगेश मोरे, अनिल लोहार, विकास जाधव, सत्यजित पाटील, प्रफुल्ल गणेशकर, अभिजित खोत, अमोल कोकाटे, बजरंग गावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझे वडील 18 वर्ष वाचले, त्यांच्यासारखं होतं राहायचं मला माहिती आहे। वडिलांचं किती का असतं, त्यांना वडील आहेत ना, त्यांनी कधी वडिलांचा दुस्साहस करू नये, त्यांना सांभाळा, तो आधार असतो। त्या बागेजवळच्या गावाचं नाव मी जमून घेतले, कारण एखाद्याच्या परिस्थिती साहजिकरित्या सांगली होती। त्यांचे ते भाऊ बहिणांना माहिती असतात की वडील काहीच काय असतं, त्या दिवसापासून ठरवलं की इथून पुढं या तालुक्यातली एकही बहीण आपल्या वडिलांना असहाय्य बनणार नाही, असहाय्यपणे कुणाच्या हातावर कुणाच्याही असं करणार नाही। आणि त्या दिवशी निशिकांतला नागरी आरोग्य योजना सुरू झाली आणि त्या दिवसापासून महिलांच्या सिजेरियन असू दे, डिलिव्हरी असू दे, औषधापासून सगळं हॉस्पिटलमध्ये त्या योजनेत काम केलं आणि आज 1000पेक्षा जास्त डिलिव्हरी हॉस्पिटलमध्ये झाल्या। मला सांगायला अभिमान वाटतो, सरकारला सुद्धा माझा मी भाऊ म्हणतो, मला भाऊ म्हणलं नाही, त्या बहिणीच्या वाचवते जाताना किट सुद्धा, बेबी किट सुद्धा करायला, कारण ही आपली भारतीय संस्कृती आहे। महिला हे देवीचा अंश असं म्हणतो, ते आपल्या वर्तणुकीतून दिसलं पाहिजे, यासाठी या योजना आहेत। म्हणून मला जेवढं देता येणं शक्य आहे तेवढे कुटुंब म्हणून देण्याचा प्रयत्न त्या 57 गावाच्या लोकांसाठी केलेला आहे। मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, कारण मी निश्चितपणे तुमच्या आशीर्वाद करेन। आज मी बघायला काही आलेलं आहे, मी तुम्ही मला जे आशीर्वाद 19 साली दिला त्याची अंशला परतफेड करण्यासाठी आलो, हा निधी घेऊन आलो। हा निधी 27 लाख रुपये निधीचा उद्घाटन समारंभ विकास कामाचा या ठिकाणी होतोय। त्यामध्ये प्रामुख्यानं
95 म्हणून संत वाढवण्यामध्ये परिसरामध्ये पेरोडला बसवले. 15ला चांदोली वसाहतीतील महादेवमध्ये परिसरात निर्मल बसवले. 15ला वाळभागातील वाळवातील मुकुट पाटील ते अक्षय पाटकर सगळे स्थापन झाले. 30ला डीपीडीसीतून चांदोली वसाहतीतील सर्व सोयीसुविधा पुरवले. 3 लक्ष वाळवातील पेटभाग नरेंद्रगड तासगाव रस्त्यापर्यंतचे कॉन्क्रीटीकरण 10ला आणि या ठिकाणी वाढण रस्ता जे आहे ते वडगाव ते सुरतखेड वाढण रस्ता निर्मितीकरण करणं 36 लक्ष. माळीनगर ते सचिन माळी वाढण रस्ता 9 लक्ष. दिनकर शिंदे गते अमित माळीकर वाढण रस्ता 9 लाख रुपये. या विविध विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी पण सगळेजण या ठिकाणी एकत्र आले आहोत. याचनंतर वडगावमध्ये आल्यावर एक ग्रामदैवत श्री महालक्ष्मीच्या दर्शनाला जातात. तिथल्या काही लोकांनी माझ्याकडे काही मागणी केली. तिथला परिसर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं पूर्वीच्या काळी त्याची आख्यायिका पुरातन मंदिर 1600 सालापासून ते मंदिर आहे. तिथे गेल्यानंतर त्याचं पवित्र काय आहे लक्षात आलं. तर तिथल्या अनेक लोकांनी एकत्र येऊन काही तिथले प्रश्न मांडले ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सगळेजण आमचे सहकारी निश्चितपणे सोडवतील असं वचन त्याने दिलेली आहे. त्यामुळं आल्यानंतर वडगाव भागाचं काही वैशिष्ट्य तालुक्याचं नाव वडगाव आहे. जरी इस्लामपूरला कार्यालय असते तरी हे क्रांतीवीरांचं नाव त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. या गावामध्ये विकास कामाला निधी उपलब्ध करून देणं हे एक मोठं भाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना लाभच करावं लागतं. जेव्हा अभिजित आणि त्यांचे सगळे सहकारी विक्रम असतील आणि त्यांचे सगळे सहकारी ज्याला काही विकास कामं घेऊन आले तर इतर गावांच्या पेक्षा वाढलेला त्याला झुकतं माप असावं असं आमच्या सगळ्यांची त्या ठिकाणी धारणा होती, इच्छा होती. त्या अनुषंगानं या गावाला 1,27,00,000 रुपये निधी आपण या ठिकाणी मंजूर केला. काही त्यामध्ये आचारसंहितेनंतर काही काम सुरू होती. पहिल्यांदा पाऊस थोडा कमी झाला की पाणी रस्त्याची कामं लगेचच या ठिकाणी सुरू होती. त्याचा वर्कआउट झालेला आहे सगळ्या कामांचा. माझी आपल्याला विनंती आहे मी आज काय तुमच्याकडं मागण्यासाठी आलेलं आहे. 2019 साली मी ज्यावेळी विधानसभा निवडणूक कार्यकर्त्यांच्या अग्रस्थान घडवली तेव्हा वडगाव परिसरातून मला चांगल्या पद्धतीनं आशीर्वाद या जनतेने दिलेला होता. त्या जनतेच्या आशीर्वादाची परतफेड करायची. माझ्यासारखा कार्यकर्ता आज तुमच्यासमोर उभा. तुम्ही जी कामं सुचवली ती कामं या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण होती. परंतु जे कामं आता इथून पुढच्या काळामध्ये करायचे ती कामं एक कुटुंब म्हणून आपण एकत्र येऊन करायचे अशा पद्धतीच्या भावना तुमच्या सगळ्यांच्या. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ हा 57 गावाचा मिळून मतदारसंघ तयार झाला. या 57 गावाचे एक कुटुंब असावं. जसं 288 आमदार महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे 288 मतदारसंघ आहेत. परंतु या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये असं कधी वाटलं नाही की एक कुटुंब म्हणून कुणीतरी काम करतंय त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून काम करतंय अशी भावना सामान्य माणसाच्या मनात कधी तयार झालेली आहे. ही खरी तर शोकांतिका गेल्या 35 वर्षाची आपल्या सगळ्यांची सुरू आहे. ज्याला आपण लोकप्रतिनिधी निवडतो तर आपल्याला एक विश्वास असला पाहिजे की विश्वास असतो एक धारणा असते की आम्ही ज्या लोकप्रतिनिधी निवडलोय त्याने आमच्या विकासाची कामं हे निश्चितपणे मार्गी लावले. आमचं वैयक्तिक काम ज्यावेळी त्या कामामध्ये आम्ही त्यांच्या खांद्यावर मान टाकून विश्वासाने ते काम साधू शकतो अशा पद्धतीचं नेतृत्व अशा पद्धतीचा कुटुंब प्रमुख आपण त्यावेळी निवडत असतो. दुर्दैवानं 35 वर्षामध्ये असे कुटुंब प्रमुख आपल्याला लाभले का त्याचं कधीतरी आत्मचिंतन आपण घरात गेल्यानंतर आजचा कार्यक्रम करावं. कारण
रस्त्यांची दुरावस्था. आज मी ज्या रस्त्याने जाऊन आलो तो महत्वाचा बाजारपेठेचा रस्ता. आम्ही त्याबरोबर रोज लोक कसे जातात चालतो इकडे. आता रस्त्याचं काम झालं त्यामुळे त्या रस्त्याने भूक पण वाढलेला. खड्डे खूप आहे. अभिजित म्हणजे आमदारांचं लक्ष नाही म्हणून आमदारांचं लक्ष तुमच्या गावात बारीक आहे. तुम्हाला असं वाटतं लक्ष नाही म्हणूनच हे काम करते. जेवढे जास्त खड्डे तेवढं आमदारांचं बारीक लक्ष असतं. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं एकोप्याने काही व्यक्तींच्या पाठीवर उभा राहता ते त्यांना आवडतं. त्यांची आवड ही जेवढ्या तुम्ही विभागलेला असाल जेवढ्या तुमच्यामध्ये निपुण असेल गटागटाचं राजकारण ज्या गावामध्ये जास्त आहे त्या गावामध्ये ते जास्त काळजीपूर्वक निधी वितरित करतात आणि जिथं एकोपा एकसंतपणा आहे आणि त्या गावामध्ये थोडंसं दुर्लक्ष करतात अशी त्यांची अनेक गावात मला कार्यक्रम असतात. सुदैवानं तुमचं गाव हे क्रांतीवीर नारायणांचं गाव. या गावामध्ये विकास काम करत असताना कधीच महाराष्ट्रातल्या कुठल्या सरकारने निधी आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. मी परवा समाधीस्थळी विनासारांचे आलो. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी. बातमी निपक्ष, सदैव दक्ष.